हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. या व्हिडिओत आपण 8th चॅप्टर पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे पब्लिक फॅसिलिटीज अँड माय स्कूल. या आधीचे चॅप्टर त्याचप्रमाणे यानंतरचे चॅप्टर मी चॅनलवर अपलोड केले आहेत. तसंच तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केले आहेत, ज्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, फिल इन द ब्लँक्स. त्यातला एक क्वेश्चन दिला आहे, वी मस्ट यूज फॅसिलिटीज डॅश डॅश. तर याचा आन्सर आहे रिस्पॉन्सिबली. ज्या काही आपल्याला फॅसिलिटीज किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेल्या असतात त्या आपण रिस्पॉन्सिबली म्हणजे जबाबदारीने हाताळल्या पाहिजेत. आता बघा, पाण्याचा सप्लाय तुम्हाला मिळतो तर पाणी हे जपून वापरायला हवं. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी सप्लाय होतो, विजेचा वापरसुद्धा तुम्ही जपून केला पाहिजे. नेक्स्ट बी क्वेश्चन बघा, द स्कूल इज अवर डॅश डॅश आउटसाइड अवर हाऊस. याचा आन्सर आहे वर्ल्ड. द स्कूल शाळा हे आपलं घराबाहेरचं काय आहे तर वर्ल्ड म्हणजे जग आहे. जसं तुम्हाला तुमच्या घरातले भाऊ बहीण आवडत असतात त्याचप्रमाणे स्कूलमधले स्कूल फ्रेंड्स पण आवडतात ना. टीचर्स हे पॅरेंट्सप्रमाणे असतात, म्हणूनच आपली स्कूल हे आपल्या घराबाहेरचं वर्ल्ड आहे म्हणजे जग आहे. नेक्स्ट सी बघा, द डॅश डॅश हॅज अ रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ अ स्कूल. याचा आन्सर आहे कम्युनिटी. शाळेच्या डेव्हलपमेंटचं म्हणजे स्कूलची डेव्हलपमेंट म्हणजे विकास करण्यासाठी कोणाचा रोल असतो, कोणाचा समावेश असतो तर कम्युनिटी म्हणजे आपल्या आजूबाजूच्या समाजाचा. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, आन्सर इन वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा, विच आर द इम्पॉर्टंट पब्लिक सर्व्हिसेस. महत्त्वाच्या अशा पब्लिक सर्व्हिसेस कोणत्या आहेत. आन्सर बघा, इम्पॉर्टंट पब्लिक सर्व्हिसेस आर. तुम्ही इम्पॉर्टंट पब्लिक सर्व्हिसेस खाली लिहून घ्या. पहिला आहे वॉटर सप्लाय, दुसरा आहे इलेक्ट्रिसिटी सप्लाय. पाण्याप्रमाणे वीजसुद्धा महत्त्वाचा पब्लिक सर्व्हिस आहे. थर्ड बघा, हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे आरोग्य सेवा. नेक्स्ट एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे शिक्षण घेणं ही एक पब्लिक सर्व्हिस आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट. सामान हे इकडे तिकडे वाहतुकीद्वारे नेणं ही सुद्धा महत्त्वाची पब्लिक सर्व्हिस आहे. नेक्स्ट बी क्वेश्चन बघा, व्हॉट राईट डज ईच चाइल्ड हॅव. प्रत्येक मुलाला कसला अधिकार आहे. याचा आन्सर बघा, ईच चाइल्ड हॅज अ राईट टू गो टू स्कूल अँड लर्न. प्रत्येक मुलाला शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आपण चॅप्टरमध्ये बघितलं की 14 वर्षांच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार असतो. थर्ड क्वेश्चन आहे, आन्सर इन शॉर्ट. त्यातला एक क्वेश्चन आहे, विच पब्लिक सर्व्हिसेस डू वी यूज. आपण कोणत्या कोणत्या पब्लिक सर्व्हिसेस वापरतो हे आपल्याला विचारलं आहे. याचा आन्सर बघा, वी यूज पब्लिक फॅसिलिटीज लाईक वॉटर सप्लाय म्हणजे पाणी पुरवठा, इलेक्ट्रिसिटी सप्लाय म्हणजे आपण ज्याला वीज पुरवठा म्हणतो, हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे दवाखाने वगैरे, एज्युकेशन म्हणजे शिक्षणाच्या, ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीच्या जसं बस, रेल्वे, पोस्टल सर्व्हिसेस म्हणजे आपल्याकडे पत्र येतात ना त्या वेगवेगळ्या पोस्टल सर्व्हिसेस. त्याचप्रमाणे टेलिफोन, फायर ब्रिगेड, कुठे आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडवाले येतात ना, रेड कलरची गाडी असते बघा, त्याला मराठीत अग्निशामक दल म्हणतात. त्याचप्रमाणे पोलीस, बँक, स्विमिंग पूल्स हे सुद्धा आपण वापरत असतो. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, वाय शूड स्कूल्स हॅव पेरेंट्स टीचर असोसिएशन अँड माता पालक संघ. शाळांमध्ये PTA असतं बघा, म्हणजे पॅरेंट टीचर मीटिंग होत असते ना, तर ते कशासाठी हे आपल्याला विचारलं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, पॅरेंट्स कॅन हेल्प इन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ स्कूल. शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये पालक जे असतात ते भाग घेऊ शकतात. सेकंड पॉईंट बघा, वी लर्न विथ द हेल्प ऑफ बोथ टीचर्स अँड पॅरेंट्स.
बघा, आपण शाळेत शिक्षकांकडून त्याचप्रमाणे घरी पालकांकडून शिकत असतो. मग कुठल्या गोष्टींची कमतरता आपल्यात आहे हे शिक्षक आणि पालक हे एकमेकांशी बोलून पॅरेंट टीचर्स काही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. आपण उदाहरण म्हणून घेतलं तर समजा तुमचे टेबल लर्न नाही आहेत, तर तुमचे टीचर्स पॅरेंट्सला सांगतील की घरी थोडा एक्स्ट्रा वेळ बसून त्यांचे टेबल्स लर्न करून घ्या. तसंच वह्यांमध्ये जर अक्षर खराब येत असेल तर पॅरेंट्स टीचर्सला सांगतील की तुम्ही काहीतरी उपाय सुचवा, त्याचं अक्षर सुधारायला हवं किंवा तिचं अक्षर सुधारायला हवं. अशा प्रकारे तुम्ही शिक्षक आणि पालक दोघांकडनंही शिकत असतात. थर्ड पॉईंट बघा, देअर इन्स्ट्रक्शन्स आर टू अवर बेनिफिट्स. पॅरेंट्स टीचर्सच्या ज्या काही सूचना असतात त्या आपल्या फायद्याच्याच असतात. नेक्स्ट फोर्थ आपल्याला विचारलं आहे, राईट व्हॉट विल हॅपन. काय होईल ते लिहा. त्यातला ए आहे, इफ बॉईज अँड गर्ल्स आर नॉट गिवन अन इक्वल राईट टू एज्युकेशन. जर मुलांना आणि मुलींना सारखा अधिकार नाही दिला शिक्षणासाठी तर काय होईल. आजकाल मुलं आणि मुली सारख्या पद्धतीने शिक्षण घेतात, पण पहिले असं नव्हतं. मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग अशा वेळेला काय होईल ते आपण लिहूया. गर्ल्स विल बी डिप्रिव्ड ऑफ एज्युकेशन, देन द सोसायटी विल नॉट प्रॉस्पर, बिकॉज इफ यू एज्युकेट अ गर्ल यू एज्युकेट अ फॅमिली. बघा, जर मुली या शिक्षणापासून वंचित राहिल्या तर समाजाचा विकास होणार नाही. कारण जेव्हा मुली शिकवतात तेव्हा पूर्ण घराला शिकवतात असं म्हटलं जातं. शिक्षणाचा फायदा हा प्रत्येक क्षेत्रात होत असतो, त्यामुळे सगळ्यांचं सारखं शिक्षण होणं हे महत्त्वाचं असतं. बी क्वेश्चन बघा, इफ द कम्युनिटी डज नॉट हेल्प द स्कूल. जर समाजाने शाळेला मदत केली नाही तर काय होईल. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, द कम्युनिटी हॅज अ रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ स्कूल. बघा, समाजाचा शाळेच्या विकासात खूप मोठा सहभाग असतो. वेगवेगळ्या पद्धतीने समाज शाळेला मदत करतं, त्यामुळेच शाळेची डेव्हलपमेंट होत असते. सेकंड पॉईंट बघा, इफ द कम्युनिटी डज नॉट हेल्प देन द स्कूल विल नॉट बी एबल टू प्रोव्हाइड द स्टुडंट विथ व्हेरियस फॅसिलिटीज लाईक स्पोर्ट इक्विपमेंट, लॅबोरेटरीज एक्सेट्रा. बघा, जर समाजाने शाळेला मदत केली नाही तर काय होईल. शाळेसाठी खेळायला लागणारे जे सामान असतं ते मिळणार नाही. त्याचप्रमाणे पुस्तकं दिले जातात, त्यामुळे लायब्ररी चालतात, तर ह्या लायब्ररी चालणार नाही. सायन्सचे वेगवेगळे प्रॅक्टिकल करायला लायब्ररीज असतात, तर जर समाजाने मदत केली नाही तर त्यासाठी इक्विपमेंटसुद्धा मिळणार नाही. म्हणजेच शाळेची वाढ खुंटेल, स्कूल डेव्हलपमेंट होणार नाही. नेक्स्ट सी क्वेश्चन बघा, इफ पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज आर नॉट यूज्ड रिस्पॉन्सिबली. जर पब्लिक सर्व्हिसेस ज्या असतात त्या व्यवस्थितपणे वापरल्या नाही तर काय होणार. याचा आन्सर बघा, इफ पब्लिक सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज आर नॉट यूज्ड रिस्पॉन्सिबली अँड विथ केअर then people will not be able to use them for a longer time. ज्या सर्व्हिसेस म्हणजे ज्या सेवा असतात त्या किंवा ज्या फॅसिलिटीज जसं की पाणी, इलेक्ट्रिसिटी हे जर आपण व्यवस्थित वापरलं नाही तर काय होईल, काही काळानंतर आपल्याला ते भेटणार नाही. त्यामुळे पब्लिक सर्व्हिसेसचा आणि फॅसिलिटीजचा वापर आपण व्यवस्थितपणे केला पाहिजे. आय होप तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित समजलं असेल. अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.